हे एव्हरीवन, वेलकम टू पाठशाला लाईव्ह. स्वागत आहे तुमचं नवीन चॅप्टरमध्ये, ज्याचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस. हा आहे NCERTचा फर्स्ट चॅप्टर, ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहेत की ह्युमन बिंगच्या बेसिक नीड्स काय आहेत, बेसिक लाईफ प्रोसेसेस जगण्यासाठी की लाईफ चालवण्यासाठी कोणत्या प्रोसेसेस लागतात, काय लागतात, कशा प्रकारे लागतात आणि कशा किंवा का लागतात, या सगळ्या गोष्टींचा आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. तर आपल्या चॅप्टरचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस. तर तुम्ही या चॅप्टरच्या नावामध्येच बघू शकतात की लाईफ म्हणजे काय आणि प्रोसेसेस म्हणजे काय. लाईफ, ऑल नो दॅट द लाईफ, व्हॉट इज लाईफ और व्हाय लाईफ इज इसेन्शियल. सो the basic functions performed by living organism to maintain their life on the earth are called life processes. Life processes म्हणजे काय, तर अशा प्रोसेसेस ज्या की एकदम बेसिक लेवलच्या आहेत, जसे की हार्टबीट असणं. आपलं हार्टबीट, जर आपण हार्टबीट पंप होत असेल तर आपण जिवंत आहे असं म्हणतो. म्हणजे काय, हार्टबीट पंप होणं ही एक लाईफ प्रोसेसेस आहे. डायजेशन म्हणू शकतो, डायजेशन होत असेल तर आपण काय आहे, जिवंत आहे असं पण म्हणू शकतो. म्हणजे काय, लाईफ, द बेसिक फंक्शन्स परफॉर्म्ड, काय आहे, द बेसिक फंक्शन्स परफॉर्म्ड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ह्या ज्या काही हार्टबीट पंप करणं असेल, रिप्रोडक्शन असेल, आणखीन काय असेल, डायजेशन असेल, ह्या ज्या काही बेसिक फंक्शन्स आहेत त्या जर लाईफ आपली परफॉर्म करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लाईफ प्रोसेसेस. आणि हे बेसिक फंक्शन परफॉर्म करणं का गरजेचं आहे, कारण आपल्या लाईफला काय करायचं, आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे. जर आपल्याला मेंटेन ठेवायचं असेल तर या सर्व प्रोसेस करणं गरजेचं आहे आणि त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, लाईफ प्रोसेसेस. तर लाईफ प्रोसेसेस मध्ये काय काय आहे, इफ अन ऑर्गॅनिझम इज अलाइव्ह, जर एखादा ऑर्गॅनिझम अलाइव्ह म्हणजे काय, जिवंत असेल, तर तो जिवंत असेल तर काय करायला लागेल त्याला, इट मस्ट कीप रिपेअरिंग अँड मेंटेनिंग इट स्ट्रक्चर. त्याला त्याची जर बॉडी आहे त्याला कंटिन्यू रिपेअर करण्याची गरज आहे आणि मेंटेन ठेवण्याची गरज आहे. आता रिपेअर करण्याची गरज आहे म्हणजे काय, आपली बॉडी स्वतःला रिपेअर करते म्हणजे कशा, आपल्या बॉडीमध्ये सेल डिव्हिजन होतात. किंवा सपोज एखादी आपल्याला इथे इंजुरी झाली आहे, ऍक्सिडेंट वगैरे झाला किंवा काही कारणास्तव एखादी इंजुरी झाली आहे, तर ती इंजुरी काही कालावधीनुसार आपल्याला काय होते, रिपेअर करता येते किंवा आपोआप ती काय होते, व्यवस्थित होते. मग ही कशी होते, तर हळूहळू, सपोज इथे एक इंजुरी झाली आहे, इंजुरी झाल्यानंतर माझे इथल्या सेल्स काय झाल्यात, पूर्णपणे डॅमेज झालेल्या आहे. डॅमेज झाल्यानंतर काही दिवसांनी जर मी चेक केलं तर इथल्या सेल्स परत काय होतात, रिन्यू होतात. मग हे काय आहे, तर हे रिपेअर करणं झालं. याच प्रोसेसला काय म्हणतो आपण, रिपेअरिंग म्हणतो. आणि लाईफ, दुसरे सेकंड काय सांगितलंय, द मेंटेनन्स फंक्शन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मस्ट गो ऑन इवन व्हेन दे आर नॉट डुईंग एनिथिंग पर्टिक्युलर. म्हणजेच काय, जर एखादा ह्युमन बिंग काहीही क्रिया करत नसेल तरी पण काय करायला लागेल, मेंटेन ठेवायला लागतं आपलं स्ट्रक्चर. जसं की फॉर एक्झाम्पल काय म्हणू शकतो, आपण रात्री झोपतो, बरोबर आहे. मग रात्री झोपतो याचा अर्थ असा आहे का की आपण श्वास घेणं बंद करतो, आपण आपलं हार्टबीट बंद होतं किंवा ज्या काही प्रोसेस चालू असतात आणखीन, ठीक आहे, त्या सगळ्या बंद असतात का, नाही. तर काय सांगितलंय, जेव्हा आपण काही वर्क करत नसेल तरीही आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये काही प्रोसेसेस चालू असतात, त्यालाच आपण काय म्हणतो, लाईफ प्रोसेस. आणि हा मेंटेन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, the process which together perform these maintenance job are called life processes. मग या ज्या काही सगळ्या प्रोसेस आहेत, न्यूट्रिशन असेल, परत एक्सक्रिशन असेल, रेस्पिरेशन असेल, डायजेशन असेल, रिप्रोडक्शन असेल, या ज्या काही बेसिक फंक्शन्स आहेत ते परफॉर्म करणं म्हणजेच काय, लाईफ प्रोसेस. या सगळ्या बेसिक फंक्शन्स एकत्र जर परफॉर्म होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लाईफ प्रोसेसेस. टू मेंटेन व्हेरियस लाईफ प्रोसेसेस एनर्जी इज रिक्वायर्ड. मग या सगळ्या लाईफ प्रोसेसेस करण्यासाठी काय लागते, एनर्जी लागते. मग एनर्जी कुठून भेटते आपल्याला, एनर्जी इज टेकन फ्रॉम दी फूड. एनर्जी कशापासून भेटते, फूड पासून भेटते. म्हणजे आपण जे अन्न खातो, जे अन्न दररोज खातो त्याच्यापासून एनर्जी भेटते आणि त्याच्यापासून आपल्या बॉडीच्या जे काही लाईफ प्रोसेसेस आहेत किंवा बेसिक प्रोसेसेस आहेत त्या सुरू होतात किंवा त्या व्यवस्थित मेंटेन केल्या जातात
रेग्युलर चालवल्या जातात. मग आता आपण हे पण म्हणू शकतो की फूड खाणं गरजेचं का आहे. फूड खाल्लं तर फूडमधून एनर्जी भेटते आणि तीच एनर्जी आपण आपल्या बॉडीला मेंटेन करण्यासाठी, बॉडीमध्ये जे काही बेसिक प्रोसेस होतात त्याला रेग्युलर करण्यासाठी काय करू शकतो, यूज करू शकतो. त्याच्यामुळे ही एनर्जी कशासाठी लागणार आहे, बेसिक फंक्शन्स चालवण्यासाठी लागणार आहे. पुढे काय सांगितलं आहे, मग बेसिक फंक्शन्स कोणते कोणते आहेत लाईफ मधले. सगळ्यात पहिला आहे न्यूट्रिशन, सेकंड काय आहे रेस्पिरेशन, ट्रान्सपोर्टेशन अँड एक्सक्रीशन. आता याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की न्यूट्रिशन म्हणजे काय, रेस्पिरेशन म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय किंवा एक्सक्रीशन म्हणजे काय. तर पहिला आहे न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जे आपण आहार घेतो, अन्न घेतो किंवा जे काही आपण फूड खातो ते न्यूट्रिशियस फूड खाल्लं पाहिजे. पण न्यूट्रिशन्स म्हणजे काय मेन समजून घ्यायला पाहिजे त्याच्या अगोदर. तर न्यूट्रिशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग अँड युटिलायझेशन ऑफ फूड. अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये आपण काय करतो, फूड ऑब्टेन करतो आणि त्याचं युटिलाइज करतो. म्हणजे काय, फूड घेतो, खातो आणि आपली बॉडी त्या फूडला ब्रेकडाऊन करते आणि त्याचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये करते आणि तीच एनर्जी कशासाठी यूज केली जाते, ज्या आपल्या लाईफच्या बेसिक फंक्शन्स आहेत त्या परफॉर्म करण्यासाठी. म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग अँड युटिलायझेशन ऑफ फूड. अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये आपण फूड ऑब्टेन करतो, घेतो आणि त्याचं युटिलायझेशन करतो बेसिक फंक्शन चालवण्यासाठी, यालाच आपण काय म्हणलेलं आहे, न्यूट्रिशन. सेकंड प्रोसेस काय आहे, रेस्पिरेशन. आता सगळ्यांना असं वाटतं की रेस्पिरेशन म्हणजे काय, फक्त इनहेल करणं आणि एक्सहेल करणं, श्वास आतमध्ये घेणं आणि श्वास बाहेर सोडणं. तर रेस्पिरेशन म्हणजे फक्त श्वास घेणे आणि श्वास सोडणे नव्हे. तर रेस्पिरेशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाऊन ऑफ फूड टू ऑब्टेन एनर्जी. अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये काय होतं, एनर्जी मिळवण्यासाठी आपण जे फूड इनटेक केलेलं आहे न्यूट्रिशनमध्ये, त्या फूडला ब्रेक डाऊन करण्याचं काम हे कुठं केलं जातं, रेस्पिरेशन मध्ये केलं जातं. मग सपोज आपण एखादं अन्न खाल्लेलं आहे आणि त्याचं व्यवस्थित रेस्पिरेशनच नाही झालं, म्हणजे काय, त्याचं ब्रेकडाऊनच नाही झालं, तर ते अन्न आपल्याला उपयोगाचं आहे का, ते अन्न पचलं जाईल का, डायजेस्ट व्यवस्थित होईल का, आणि डायजेस्ट नाही झालं तर त्याच्यातून एनर्जी भेटेल का, आपल्याला नाही भेटणार. मग ते वेस्ट मटेरियल होऊन जाईल. जर व्यवस्थित रेस्पिरेशन नाही झालं तर त्याचं काय होईल, वेस्ट मटेरियल मध्ये कन्वर्ट होईल. त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आहे बेसिक प्रोसेसमध्ये न्यूट्रिशन. न्यूट्रिशन व्यवस्थित असेल तर त्याचं रेस्पिरेशन झालं पाहिजे, म्हणजे त्या फूडचं व्यवस्थित ब्रेकडाऊन झालं पाहिजे आणि त्याच्यापासून आपल्याला एनर्जी भेटली पाहिजे. थर्ड काय सांगू शकतो आपण, थर्ड आहे ट्रान्सपोर्टेशन. आता ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम वन पार्ट ऑफ द बॉडी टू द अदर पार्ट्स. आता ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय, अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये काय होतं, कशाचं ट्रान्सफर होतं, एका सबस्टन्स ट्रान्सफर होतं एका बॉडी पार्ट पासून अनदर बॉडी पार्ट कडे. म्हणजे सपोज माझा असं काय होतं, हात थरथर कापतोय इन द केस की मला आता एनर्जी पाहिजे, एनर्जीची कमी आहे, तर ट्रान्सपोर्टेशन प्रोसेस मदत करते तिथं. आणि ट्रान्सपोर्टेशनच्या प्रोसेस थ्रू काय होतं, माझ्या बॉडीच्या एका पार्ट पासून दुसऱ्या पार्ट कडे काय केलं जातं, एखादा सबस्टन्स असेल, एखादा फूड असेल किंवा एनर्जी म्हणू शकतो, सिंपल ट्रान्सफर केली जाते. ठीक आहे. फोर्थ प्रोसेस काय महत्वाची आहे, बेसिक प्रोसेस आहे एक्सक्रीशन. आता एक्सक्रीशन म्हणजे जे काही वेस्ट प्रोडक्ट आहे किंवा सकाळी आपण वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकतो, ठीक आहे, वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकणं आणि एक्सक्रीशन, द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल प्रोड्यूस्ड इन द सेल्स ऑफ द बॉडी. वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकणं या प्रोसेसला काय म्हणतो आपण, इजेक्शन म्हणतो. आणि एक्सक्रीशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल. अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये वेस्ट मटेरियल काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं, या प्रोसेसला आपण काय म्हणतो, एक्सक्रीशन. द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल प्रोड्यूस्ड इन द सेल्स ऑफ द बॉडी. अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये काय केलं जातं, वेस्ट मटेरियल जे आहे ते आपल्या बॉडी थ्रू रिमूव्ह केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट मध्ये आपण काय बघणार आहेत की क्रायटेरिया टू डिसाइड वेदर समथिंग इज अलाइव्ह. एखादा ऑर्गॅनिझम जिवंत आहे, ओके, किंवा एखादा माणूस जिवंत आहे हे
कसं डिसाईड करू शकतो आपण, त्याचा क्रायटेरिया काय? ठीक आहे, एखादा माणूस चालतोय आपल्याला माहिती आहे, मग चालत असेल तर आपण काय म्हणणार त्याला की हा जिवंत आहे. एखादा माणूस असा आहे की असं पण असू शकतं की तो चालत नाहीये पण तो जिवंत आहे. जसे की एखादा कोमामध्ये गेलेला पेशंट बघू शकतो. लहान एक्झाम्पल घेऊ शकतो आणखीन छोट्या बेबीचं, ते चालत नाही, बरोबर. छोट्या बेबीचं एक्झाम्पल जर घेतलं तर ते चालत नाही पण ते लिव्हिंग आहे. कोमामध्ये गेलेला माणूस चालत नाही पण तो काय आहे, लिव्हिंग आहे. मग क्रायटेरिया टू डिसाइड वेदर समथिंग इज अलाइव्ह, एखादा ऑर्गॅनिझम जिवंत आहे याचा डिसाइड करण्याचा क्रायटेरिया काय असू शकतो? आपल्या मते काय असू शकतो? एखादा चालतोय, एखादा बोलतोय, एखादा जेवतोय, म्हणजे एखादा पळतोय. एखादा ऑर्गॅनिझम किंवा एखादा ह्युमन बिंग चालतोय, जेवतोय, पळतोय म्हणजे तो जिवंत आहे, असं आहे का? नाही. तर त्याचे क्रायटेरिया काय काय आहेत? लिव्हिंग बिंग्स रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाई अँड दे शो मूवमेंट. लिव्हिंग बिंग्स काय करतात? एखादा स्टिम्युलायला रिस्पॉन्ड करतात. आता स्टिम्युलाय म्हणजे काय? स्टिम्युलाय म्हणजे काय? सपोज मला काय झाली, इथं मुंगी चावली आहे, त्या मुंगी चावलेल्या जे काही सेन्सेशन आहे, मुंगी चावणं हे एक स्टिम्युलाय झालं. त्या मुंगीने मला डंक केलं हे एक स्टिम्युलेशन झालं. ते माझ्या माइंडकडे जातं आणि माझ्या माइंडपर्यंत जाऊन न्यूरॉन्स ॲक्टिवेट होऊन माझा माइंड नंतर काय करतो, माझ्या आईज किंवा हँड्स त्या मुंगीला इथं किंवा इथं हँड जे आहेत त्या मुंगीला बाजूला सरकवतात. म्हणजे काय तर मुंगी चावली हे एक स्टिम्युलाय आहे आणि मुंगी चावल्यानंतर मी त्याच्यावरती रिस्पॉन्ड करते काहीतरी, इथं हात लावणं किंवा त्या मुंगीला बघणं, त्या मुंगीला बाहेर काढून फेकून देणं, हे झाला रिस्पॉन्स. लिव्हिंग बिंग्स रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाई अँड दे शो मूवमेंट. लिव्हिंग बिंग काय करतात? अशा स्टिम्युलायला रिस्पॉन्स देतात आणि मूवमेंट शो करतात. मग त्या मूवमेंट दोन प्रकारच्या असतात. मूवमेंट कशा असतात? इनव्हिजिबल आणि दुसरी आहे मूवमेंट्स कशी? व्हिजिबल. एक आहे व्हिजिबल आणि दुसरी आहे इनव्हिजिबल. म्हणजे काय सांगितलं याच्यामध्ये? क्रायटेरिया काय आहे? एखादा जर ऑर्गॅनिझम काय असेल, लिव्हिंग बिंग्स असेल किंवा अलाइव्ह आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तो ऑर्गॅनिझम एखादा स्टिम्युलायला रिस्पॉन्स देतोय का? मग तो रिस्पॉन्स कशा प्रकारे देतोय? त्याच्या पण दोन टाइप्स आहेत, व्हिजिबल आणि इनव्हिजिबल. मुंगी चावली आहे, माझा इकडचा हात इकडच्या हाताजवळ गेला, इथं मुंगी चावली आणि हा हात माझा इकडच्या हाताजवळ गेला, म्हणजे हे काय झालं? हे व्हिजिबल आहे की इनव्हिजिबल? म्हणजे मला दिसतंय, म्हणजे याला मी काय म्हणू शकतो? व्हिजिबल रिस्पॉन्स म्हणू शकतो. पण तसाच जर एखादा बॉडीमध्ये रिस्पॉन्स चालत असेल, जसं की कोरोना व्हायरस होता, बरोबर आहे. कोरोना व्हायरसनी काय केलं? आपल्या बॉडीवरती अटॅक केल्यानंतर मध्ये आपल्या बॉडीमध्ये ज्या ज्या काही प्रोसेस चालू होत होत्या किंवा प्रोसेस होत होत्या त्या आपल्याला दिसत होत्या का? त्या आपल्याला दिसत नव्हत्या. मग त्या प्रोसेसला आपण इनव्हिजिबल म्हणू शकतो. नेक्स्ट काय सांगितलंय? हे समजलं. लिव्हिंग बिंग्स काय करतात? रिस्पॉन्ड करतात स्टिम्युलायला, आणि स्टिम्युलायला रिस्पॉन्स करणं हे दोन प्रकारचं आहे, व्हिजिबल आणि इनव्हिजिबल. नेक्स्ट आहे एक्झाम्पल, द ऑर्गनायझेशन ऑफ सेल्स इनटू टिश्यू. आपण आपली जी ह्युमन बॉडी आहे ती ह्युमन बॉडी कशी बनलेली आहे? स्टार्टिंग एक आहे सेल पासून ह्युमन बॉडी बनलेली आहे. बरं ठीक आहे, सेल तर ठीक आहे. सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ असं पण म्हणतो आपण. मग फक्त सेल पासून ह्युमन बॉडी बनलेली आहे का? एका सेल पासून अख्खी ह्युमन बॉडी बनू शकते का? नाही बनू शकत. मग अशाच प्रकारे काय होतं, इथे बघू शकतो तुम्ही, ह्या काय आहेत? छोट्या सेल्स आहेत आणि अशा खूप साऱ्या सेल्स एकत्र येऊन काय बनतात? टिश्यू बनतात. आणि टिश्यूचं कन्व्हर्जन नंतर ऑर्गनमध्ये होतं, ऑर्गनचं कन्व्हर्जन ऑर्गन सिस्टीममध्ये होतं आणि फायनली ह्युमन बॉडी बनते. म्हणजे कशा प्रकारे? इथं बघू शकतो, जर एखादा ऑर्गॅनिझम लिव्हिंग आहे हे ठरवण्यासाठी जर एक्झाम्पल घेतलं तर स्टार्टिंगला तर ऑर्गॅनिझम सेल पासून बनतो, सेलचं कन्व्हर्जन टिश्यूमध्ये होतं आणि टिश्यूचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ऑर्गन्समध्ये होतं. परत ऑर्गन कन्व्हर्ट होतो कशामध्ये? ऑर्गन सिस्टीममध्ये. म्हणजे म्हणजे काय? सेल आहे, सेलचा एक खूप सारा असा ग्रुप येतो, त्याला आपण टिश्यू म्हणतो. द ग्रुप ऑफ सेल इज नोन ॲज द टिश्यू. अँड फर्स्ट cell is the structural and functional unit of life. The group of cells or many cells comes together to known as tissue. The group of cell is known as tissue. Tissue convert into organs, and then organs converted into organ system.
ऑर्गन कशामध्ये कन्वर्ट होतो? ऑर्गन सिस्टीम. ऑल आर डिपेंडंट अपॉन द मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स. आणि हे सगळं कशावरती डिपेंडंट आहे? मॉलिक्युल्सच्या मुवमेंटवरती. आता मॉलिक्युल्सच्या मुवमेंटवरती म्हणजे काय? सपोज ही सेल आहे, इथे एक सेल आहे, इथे एक सेल आहे, इथे एक सेल आहे. ही सेल जर मूव्ह झाली नसती आणि अशा प्रकारे एकत्र जर आली नसती तर टिश्यू बनला नसता. टिश्यू बनला नसता तर ऑर्गन बनला नसता. ऑर्गन बनला नसता तर ऑर्गन सिस्टीम बनली नसती. आणि अशा प्रकारे पूर्णपणे ह्युमन बॉडी बनली असती का? नसती. तर हे एक एक्झाम्पल झालं. ह्युमन बॉडी कशी बनलेली आहे? सगळ्यात पहिलं बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे आपल्या लाईफचा, जो की सेल आहे. सेलचा ग्रुप जर एकत्र आला तर त्याला म्हणतो आपण द ग्रुप ऑफ सेल इज नोन ॲज टिश्यू. टिश्यू इज कन्वर्टेड इनटू ऑर्गन. ऑर्गन इज कन्वर्टेड इनटू ऑर्गन सिस्टीम. अँड फायनली द ह्युमन बॉडी इज ऑर्गनाइज्ड ऑर प्रोड्युस्ड. नेक्स्ट काय सांगितलंय? देअरफॉर मॉलिक्युलर, मग ह्युमन बॉडीज तयार व्हायची असेल किंवा ह्या ज्या काही लिव्हिंग बिंग्सचा क्रायटेरिया कंप्लीट करायचा असेल तर मॉलिक्युलर मुवमेंट होणं गरजेचं आहे. आणखीन काय सांगतात? लिव्हिंग बिंग्स कॅन रेस्पायर, ग्रो, रिप्रोड्यूस अँड दे हॅव द ॲबिलिटी टू इव्हॉल्व. लिव्हिंग बिंग्समध्ये कशाची ॲबिलिटी असते? पहिलं तर रेस्पिरेशनची ॲबिलिटी असते. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझमला जिवंत राहायचं असेल तर त्याला रेस्पिरेशन केलंच पाहिजे. म्हणजे हे तर महत्त्वाचं आहे. लिव्हिंग बिंग्स हे रेस्पिरेशन करत असतील, रेस्पायर करत असतील, ॲबिलिटी असेल त्यांच्यामध्ये रेस्पिरेशनची, तरच ते जिवंत राहू शकतात. नंतर काय? एखादा लिव्हिंग बिंग्स आहे तर तो सपोज एखादा चाइल्ड ग्रो झालेला आहे आणि तो चाइल्ड एकदम अडल्ट होईपर्यंत त्याची हाईट तेवढीच राहते का? नाही. तो काय करतो? ग्रो करतो. मग तो मेंटली असेल, फिजिकली असेल, तो ग्रो करत राहतो. लिव्हिंग बिंग असेल तर त्याची एक ॲबिलिटी आहे, त्याचा एक क्रायटेरिया आहे की तो हळूहळू काय करतो? ग्रो करतो. डेव्हलपमेंट होतेच त्याची. म्हणजे हे पण गरजेचं आहे. जर एखादा ऑर्गॅनिझम लिव्हिंग बिंग ठरवायचाच असेल तर तो रेस्पायर करतो, रेस्पिरेशन करतो, श्वास घेतो, श्वास सोडतो, परत ग्रो करतो, नंतर काय करतो? रिप्रोड्यूस करतो. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम लिव्हिंग बिंगचा क्रायटेरिया पूर्ण करायचा असेल तर तो रिप्रोड्यूस पण करतो. रिप्रोड्यूस करणं म्हणजेच काय? एखादा आपल्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार करणं. ठीक आहे. न्यू चाइल्ड किंवा न्यू ऑर्गॅनिझम तयार करण्याच्या प्रोसेसला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. अँड दे हॅव द ॲबिलिटी टू इव्हॉल्व. आणि त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या ॲबिलिटी असायला पाहिजेत. आणि हळूहळू या सगळ्या ॲबिलिटी त्यांना इव्हॉल्युशनकडे घेऊन जातात. म्हणजेच काय? उत्क्रांतीकडे घेऊन जातात. हळूहळू त्यांची काय होते? पूर्णपणे डेव्हलपमेंट होते. ऑल लिव्हिंग बिंग्स हॅव डेफिनाइट शेप. प्रत्येक लिव्हिंग बिंगला एक डेफिनाइट शेप असेल. तुम्ही एक्झाम्पल घ्या ह्युमन बिंगचं, तुम्ही एक्झाम्पल घ्या डॉगचं, तुम्ही एक्झाम्पल घ्या कॅटचं. त्यांना प्रत्येकाला एक वेगवेगळा शेप आहे. ह्युमन बिंगचा शेप वेगळा आहे, कॅटचा शेप वेगळा आहे, डॉगचा शेप वेगळा आहे. त्याच्यावरून आपण त्यांना डिफरन्शिएट करू शकतो. हां ठीक आहे, हा ह्युमन बिंग आहे, हा डॉग आहे, याला आपण कॅट म्हणू शकतो. म्हणजेच काय? ह्युमन बिंग्सला एक डेफिनाइट शेप आहे, त्यांना एक डेफिनाइट साईज आहे आणि त्यांचा एक डेफिनाइट लाईफ स्पॅन पण आहे. अगोदर ह्युमन बिंगचा आता लाईफ स्पॅन आपण 100 इयर म्हणतो. ठीक आहे. डॉगचा 20 इयर म्हणतो. म्हणजे एक स्पेसिफिक लाईफ स्पॅन पण आहे ह्युमन बिंग्सला. दॅन दे परफॉर्म मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. आणि ते काय करतात? मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतात. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी इन द सेन्स की आपण जे काही डायजेशन करतो, न्यूट्रिशन घेतो, एक्सक्रीशन करतो, रिप्रोडक्शन करतो, या सगळ्या काय झाला? काही ह्युमन बिंगच्या ॲक्टिव्हिटी झाल्या. देअर आर मेनली 4 इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस. अशा 4 महत्त्वाच्या लाईफ प्रोसेसेस आहेत ज्या की कशासाठी गरजेच्या आहेत? विच आर रिक्वायर्ड फॉर मेंटेनिंग लाईफ. लाईफला मेंटेन करण्यासाठी 4 लाईफ प्रोसेसेस किंवा इम्पॉर्टंट प्रोसेसेस आहेत. कोणत्या आहेत? पहिली आहे न्यूट्रिशन. आता न्यूट्रिशन म्हणजे काय आहे तर बघितलं की न्यूट्रिशन फॉर ऑप्टेनिंग अँड युटिलायझिंग न्यूट्रिएंट्स. जर न्यूट्रिशन घेतलंच नाही आपण किंवा न्यूट्रिएंट्सचं ऑप्टेक केलंच नाही, त्याचं युटिलायझेशन झालंच नाही, तर परत रेस्पिरेशनची प्रोसेस होत नाही. म्हणजे रेस्पिरेशनची प्रोसेसमधून आपल्याला काय भेटतं? किंवा न्यूट्रिशनमधून आपल्याला एनर्जी भेटते. मग ती एनर्जीच नाही भेटली तर परफॉर्म जे काही होणारे आहेत अदर फंक्शन्स, रेस्पिरेशन असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, एक्सक्रीशन असेल, त्या होऊ शकतील का? नाही. म्हणजे न्यूट्रिशन मध्ये काय बघितलं आपण? फॉर ऑप्टेनिंग अँड युटिलायझिंग न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्सला ऑप्टेन करायचे आणि त्याला
आपला बेसिक फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी युटिलाइज करायचं आहे. पुढे काय सांगितलंय? रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे काय? हे जे काही न्यूट्रिएंट्स आपण घेतलेले आहेत त्यांना छोट्या छोट्या म्हणजे त्यांना ब्रेकडाऊन करायचं आणि त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळवायची आहे आणि तीच एनर्जी परत कुठं लागणार आहे? दुसऱ्या प्रोसेसेसमध्ये लागणार आहे. न्यूट्रिशन झालं. रेस्पिरेशनमध्ये काय म्हणलंय? फॉर रिलीजिंग एनर्जी. रेस्पिरेशन कशासाठी गरजेचं आहे? तर एनर्जी रिलीज करण्यासाठी. थर्ड आहे ट्रान्सपोर्टेशन. आता ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय? फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड अँड अदर मटेरियल्स. ट्रान्सपोर्टेशनमध्ये काय म्हणलं होतं आपण? की एका बॉडी पार्टकडे जर न्यूट्रिएंट्सची कमतरता आहे तर त्या बॉडी पार्टकडे न्यूट्रिएंट्स घेऊन जाणं म्हणजे बॉडीच्या एका पार्टपासून दुसऱ्या पार्टकडे जर न्यूट्रिएंट्सचं ट्रान्सपोर्ट होत असेल तर ते कोण करतं? ट्रान्सपोर्ट. तर किंवा त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? ट्रान्सपोर्टेशन. मग ट्रान्सपोर्टेशनमध्ये काय होतं? डिस्ट्रीब्युशन होतं. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? सगळीकडे व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट केले जातात जे काही न्यूट्रिएंट्स असतील ते आणि जे काही अदर मटेरियल्स असतील मग वॉटर, न्यूट्रिएंट्स, व्हिटॅमिन्स वगैरे सगळे. नेक्स्ट एक्सक्रीशन. एक्सक्रीशनमध्ये काय केलं जातं? फॉर रिमूव्हल ऑफ टॉक्झिक वेस्ट. ज्या काही आपल्या बॉडीमध्ये टॉक्झिक म्हणजे काय? हार्मफुल गोष्टी आहेत ज्या की आपल्या बॉडीला लागत नाहीत त्या गोष्टींना रिमूव्ह केलं जातं. कशामध्ये? कोणत्या प्रोसेसमध्ये? एक्सक्रीशनमध्ये. आणि ह्या काय आहेत सगळ्या? ऑल दीज लाईफ प्रोसेसेस टेक्स प्लेस ओनली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. या सगळ्या लाईफ प्रोसेसेस कोणामध्ये होतात? लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होतात. जर या प्रोसेसेस ऑर्गॅनिझम एखादा परफॉर्म करत असेल तर आपण त्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणू शकतो. एखादा ऑर्गॅनिझम जर त्याच्यामध्ये न्यूट्रिशन प्रोसेस होत नाहीये, रेस्पिरेशन प्रोसेस होत नाहीये, ट्रान्सपोर्टेशन प्रोसेस होत नसेल आणि एक्सक्रीशन जर प्रोसेस होत नसेल तर तो लिव्हिंग किंवा तो ऑर्गॅनिझम लिव्हिंग आहे असं म्हणू शकतो का आपण? तर नाही. तो ऑर्गॅनिझम कसा असेल? मग डेड असेल. त्याला आपण लिव्हिंग म्हणणार नाही. म्हणजेच काय? आता एखादा ऑर्गॅनिझमला जर लिव्हिंग ठरवायचं असेल तर त्याच्यामध्ये न्यूट्रिशन चाललं पाहिजे, न्यूट्रिशन प्रोसेस चालली पाहिजे, एक्सक्रीशन प्रोसेस चालली पाहिजे, रेस्पिरेशन व्यवस्थित झालं पाहिजे, ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थित झालं पाहिजे. आता डिटेलमध्ये बघूयात आपण की न्यूट्रिशन काय आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला फूड्स दिसतात. मग या हे फूड्स आपण अपटेक करतो. अपटेक म्हणजे खातो आणि त्याचं युटिलायझेशन करतो. युटिलायझेशन करून काय करतो? आपल्या बॉडीमध्ये ज्या काही वेगवेगळ्या फंक्शन्स होतात त्याच्यासाठी त्याला एनर्जी भेटण्यासाठी काय करतो? हे आपण फूड इनटेक करतो. न्यूट्रिशन इज द प्रोसेस ऑफ प्रोक्युरिंग अँड युटिलायझेशन ऑफ फूड. प्रोक्युरिंग म्हणजे काय? ऑब्टेनिंग. सिंपल प्रोक्युरिंग म्हणजे काय? ऑब्टेनिंग. ऑब्टेनिंग म्हणजे काय? घेणं. तर न्यूट्रिशन ही एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण काय करतो? हे जे काही फूड आहे ते युटिलाइज करतो. पहिलं तर ऑब्टेन करतो आणि नंतर युटिलाइज करतो. युटिलाइज करतो कशामध्ये? तर वेगवेगळ्या प्रोसेसेस चालवण्यासाठी. इंट्रोडक्शन मध्ये काय बघितलंय? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिक्वायर एनर्जी. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जर त्याची लाईफ कंप्लीट करायची असेल किंवा लाईफ मध्ये वेगवेगळ्या प्रोसेस करायच्या असतील तर काय लागते? एनर्जी लागते. आणि एनर्जी मिळवण्यासाठी आपण दररोज जेवण करतो. 3 टाइम जेवण का करतो? मग आपण 3 टाइम जेवण करण्याचं कारण हेच आहे की आपला लिव्हिंग किंवा ह्युमन ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस चालत असतात आणि त्या प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी आपल्याला एनर्जी लागते आणि एनर्जी फायनली आपल्याला कुठून भेटते? तर फूडमधूनच भेटते. त्याच ठिकाणी जर आणखीन आपण एक विचार केला प्लांट्सचा, तर प्लांट्सला पण एनर्जी लागते. फोटोसिंथेसिस करण्यासाठी प्लांटला एनर्जी लागते. मग प्लांटला एनर्जी कुठून भेटतं? तर प्लांटला एनर्जी भेटते सनपासून. प्लांट काय करतो? किंवा प्लांट एक तो स्टँडअप आहे, तो एकदम उभा असतो, स्टेशनरी बॉडी आहे, ते हलत नाही. मग प्लांट काय करतं? किंवा प्लांटला एनर्जी भेटते सनकडून. तसे आपल्याला आपण ठीक आहे, आपण फक्त उन्हात थांबलं की आपल्याला एनर्जी भेटणार आहे का? नाही. आपल्याला एनर्जी भेटणार आहे कशामधून? फूडमधून. आणि फूड अपटेक आपण करायला पाहिजे, केलं पाहिजे. आणि फूड अपटेक व्यवस्थित केलं तरच आपल्या लाईफच्या वेगवेगळ्या प्रोसेस चालत राहणार आहेत. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिक्वायर एनर्जी अँड अदर रॉ मटेरियल्स फॉर परफॉर्मिंग ऑल द व्हायटल ॲक्टिव्हिटीज अँड फॉर बॉडी बिल्डिंग. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एनर्जी लागते किंवा अदर रॉ मटेरियल्स लागतात. रॉ मटेरियल्स म्हणजे जसे की विटॅमिन्स असतील किंवा वेगवेगळे आणखीन कोणतेही काय सांगू शकतो? सबस्टन्सेस, विटॅमिन्स, प्रोटीन्स, हे सगळे. हे कशासाठी लागतं? मग त्या ह्युमन बिंगचं किंवा त्या ऑर्गॅनिझमचं बॉडी बिल्डिंग करण्यासाठी, बॉडी रिपेअर करण्यासाठी. एखादी जखम भरून यायची असेल तर आपण त्याच्यासाठी वेगवेगळे काय करतो? सपोज एखादी जखम भरून यायची असेल तर भात खात नाही आपण. मग ते का नाही खात? किंवा एखादी मला बॉडी बिल्डिंग करायची तर ती मी काय करणार? प्रोटीनचा इनटेक जास्त करणार. मग ह्या गोष्टी, ह्या ज्या रॉ मटेरियल्स आहेत हे घेणं पण गरजेचं आहे आपल्या बॉडीसाठी.
बॉडी बिल्डिंग, रिपेअर, ग्रोथ करण्यासाठी, डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि बॉडीचं पूर्णपणे रेग्युलेशन करण्यासाठी. रेग्युलेशन इन द सेन्स की आपल्या प्रत्येक सिस्टीम, प्रत्येक प्रोसेस व्यवस्थित पार पडाव्या याच्यासाठी व्यवस्थित आहार घेणं गरजेचं आहे. आणि तो आहार घेतला तर त्याच्यापासून आपल्याला एनर्जी भेटते आणि त्या एनर्जीपासून या सगळ्या प्रोसेस व्यवस्थित होतात. बोथ एनर्जी अँड रॉ मटेरियल्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम द फूड. मग हे सगळी एनर्जी असेल किंवा कशापासून भेटली जाते ही एनर्जी? फूड पासून. आणि हे जे काही आपण रॉ मटेरियल्स एक्स्ट्रा काय खातो, फ्रुट्स खातो, ड्राय फ्रुट्स खातो, याच्यापासून ही एनर्जी भेटली जाते. किंवा सिंपल सांगू शकतो, सगळी एनर्जी ही आपल्याला कशापासून भेटते? फूड पासून भेटते. द फूड टेकन इन बाय अन ऑर्गॅनिझम कंटेन्स अ लार्ज नंबर ऑफ न्यूट्रिएंट्स. आपण जे अन्न खातो त्या अन्नामध्ये काय असतात? लार्ज नंबर ऑफ न्यूट्रिएंट्स असतात. मग न्यूट्रिएंट्स इन द सेन्स व्हॉट? न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स. न्यूट्रिएंट्स मध्ये कोणता सगळ्यात पहिला न्यूट्रिएंट्स कोणता आहे? कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी. जर आपल्याला एनर्जी पाहिजे असेल, खूप जास्त प्रमाणात पाहिजे असेल, फास्ट पाहिजे असेल, तर कार्बोहायड्रेट हा त्याचा एक मेन सोर्स आहे. परत काय आहे? आपण अन्नामधून आणखीन काय काय घेऊ शकतो? फॅट्स घेतो, परत प्रोटीन्स घेतो, मिनरल्स, विटामिन्स अँड वॉटर. आपण जेवतो कशासाठी? या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी. आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेटची गरज आहे, फॅट्सची गरज आहे, प्रोटीन्सची गरज आहे, मिनरल्सची गरज आहे, विटामिन्सची गरज आहे. आणि ही सगळी गरज भागवणार कोण आहे? तर फक्त आणि फक्त फूड. त्याच्यासाठी आपली व्यवस्थित मील व्यवस्थित असणं गरजेचं आहे. पुढे काय सांगितलंय? द रोल ऑफ न्यूट्रिएंट्स इन द बॉडी. बॉडीमध्ये जे काही न्यूट्रिएंट्स आहेत, न्यूट्रिएंट्स लागणार आहेत, कोणते कोणते न्यूट्रिएंट्स काय काय बॉडी फंक्शन्स परफॉर्म करतात हे बघायचं आपल्याला आहे. पहिला आहे कार्बोहायड्रेट. आता कार्बोहायड्रेट हा मेन सोर्स ऑफ एनर्जी आहे, म्हणजे तो काय देणार आहे? एनर्जी गिव्हिंग फूड आहे. मग कार्बोहायड्रेट कशापासून भेटतं हे नॉर्मली माहिती आहे का आपल्याला? आपण जी चपाती खातो, बाहेर साऊथमध्ये वगैरे बघितलं तर त्यांचा काय आहे? राईस हा स्टॅपल फूड आहे. स्टॅपल फूड आहे इन द सेन्स की त्यांचा मेन फूड काय आहे? राईस. आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आपला गहू, चपाती वगैरे आपण खातो, चपाती किंवा ज्वारी भाकरी खातो. मग याच्यामधून किंवा का खातो आपण? राईस का नाही खात आपण? तर जे आपण चपाती, भाकरी खातो याच्यामधून आपल्याला जास्त प्रमाणात काय भेटतं? कार्बोहायड्रेट भेटतो. आणि कार्बोहायड्रेट हा मेन एनर्जी गिव्हिंग फूड आहे, मेन एनर्जीचा सोर्स आहे. दुसरं काय सांगू शकतो आपण? दुसरं आहे फॅट. फॅट पासून काय भेटतं आपल्याला? सेम, फॅट पासून पण एनर्जीच भेटते, पण ॲज कम्पेअर टू कार्बोहायड्रेट फॅट पासून एनर्जी कमी भेटते. किंवा जास्त प्रमाणात जरी भेटत असेल तरी काय होईल? फॅट पर्यंत किंवा फक्त फॅट घेऊन आपल्या बॉडीला भागणार आहे का? नाही. मेन आपल्याला कार्बोहायड्रेट घ्यायला लागेल. दुसरं काय आहे? प्रोटीन. प्रोटीन पासून काय भेटतं आपण आपल्याला? किंवा काय रोल आहे प्रोटीनचा आपल्या बॉडीसाठी? आपल्या बॉडीसाठी आहे रोल बॉडी बिल्डिंग फूड. जर आपण जिममध्ये जातात, फक्त जिममध्ये जाऊन वर्कआउट करून फक्त तेवढंच करून बॉडी बिल्ड होणार आहे का? नाही. तर आपल्याला काय करायला लागेल? प्रोटीनचा पण इंटेक करायला लागेल. कशासाठी? मसल बिल्डअप करण्यासाठी किंवा बॉडी बिल्डिंग करण्यासाठी. नेक्स्ट आहे विटामिन्स अँड मिनरल्स. विटामिन्स आणि मिनरल्स कशासाठी लागतात आपल्या बॉडीला? तर रेग्युलेटिंग न्यूट्रिएंट्स. आपल्या बॉडीमध्ये जे काही न्यूट्रिएंट्स आहेत त्यांना रेग्युलेट करण्यासाठी कोण लागतं? विटामिन्स अँड मिनरल्स. सिंपल आहे. कार्बोहायड्रेट आपल्या बॉडीमध्ये काय रोल प्ले करतो? एनर्जी देण्याचा. फॅट आपल्या बॉडीमध्ये काय रोल करतो? सेम, एनर्जी देण्याचा. प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये काय रोल प्ले करतो? तर बॉडी बिल्डिंग फूड आहे. म्हणजे बॉडीला बिल्डअप करायचं असेल, व्यवस्थित मसल बिल्डअप करायचे असतील किंवा आणखीन काही, ह्यासाठी काय लागतो? प्रोटीन लागतो. नेक्स्ट विटामिन्स अँड मिनरल्स कशासाठी लागतो? तर आपल्या बॉडीमध्ये जे काही न्यूट्रिएंट्स आहेत त्यांना रेग्युलर ठेवण्याचं काम हे कोण करतं? विटामिन्स अँड न्यूट्रिएंट्स. नेक्स्ट न्यूट्रिशन. न्यूट्रिशन इज द प्रोसेस ऑफ इनटेक. आतापर्यंत आपण 3 वेळेस न्यूट्रिशनची डेफिनेशन बघतोय. न्यूट्रिशन ही एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण काय करतो? इनटेक करतो. इनटेक करणं म्हणजे घेतो. काय घेतो? इनटेक ऑफ न्यूट्रिएंट्स लाईक. मग न्यूट्रिएंट्स कोणते कोणते आहेत? आपण सिंपल आपल्या मीलमधून, आहारामधून, जेवणामधून कोणते कोणते न्यूट्रिएंट्स घेतो? कार्बोहायड्रेट घेतो, फॅट घेतो, प्रोटीन घेतो आणि मिनरल, विटामिन्स घेतो. त्याच्यासोबत आपण वॉटर पण घेतो. ह्या सगळे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत हे काय? यांचं अपटेक करणं, याच प्रोसेसला काय म्हणतात? न्यूट्रिशन म्हणतात. मोड्स ऑफ न्यूट्रिशन. मग न्यूट्रिशनचे मोड्स पण आहेत, म्हणजे कोणत्या प्रकारे, कशा प्रकारे न्यूट्रिशन घेतलं जातं, न्यूट्रिशन मिळतं. याच्यामध्ये द वे ऑफ ऑब्टेनिंग फूड.
असा वे किंवा ज्याच्यामध्ये आपण फूड घेतो, कशा प्रकारे घेतो, बाय दी ऑर्गॅनिझम इज कॉल्ड मोड्स ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे काय, द वे ऑफ ऑब्टेनिंग द वे ऑफ ऑब्टेनिंग फूड बाय दी ऑर्गॅनिझम. एखादा ऑर्गॅनिझम जर फूड घेत असेल तो कोणत्या प्रकारे घेतो याच्यानुसार पण त्याचे काय पडलेले आहेत, टाइप्स पडलेले आहेत. मग ते टाइप्स कोणते कोणते हे आहेत ते टाइप्स. मोड्स ऑफ न्यूट्रिशन. तर मोड्स ऑफ न्यूट्रिशन मध्ये दोन टाइप्सचे मोड्स आहेत, ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन आणि हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणजे काय बघायचं, हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणजे काय बघायचं. तर सिंपल आहे. ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन, ऑटो मीन्स सेल्फ आणि ट्रॉफिक मीन्स काय, अपटेक करणं किंवा न्यूट्रिशन. सिंपल आहे. ऑटोट्रॉफिक मध्ये काय सांगू शकतो आपण की स्वतःचं असे ऑर्गॅनिझम जे की स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्याला म्हणतात ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. मग असं कोण आहे आपल्या लिव्हिंग बिंग्स मध्ये किंवा लिव्हिंग वर्ल्ड मध्ये जे की स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. किचन मध्ये जाऊन स्वतःचं अन्न स्वतः तयार करणं ही वेगळी गोष्ट, पण ते अन्न जिथून येतं जसे की व्हेजिटेबल्स असतील, परत गहू असतील, बाजरी, ज्वारी, हे अन्न कोणापासून भेटतं आपल्याला, तर हे अन्न भेटतं प्लांट्स पासून. म्हणजे प्लांट्स हे काय झाले, ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशनचा एक एक्झाम्पल झालं. ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन मध्ये सिंपल एवढंच सांगायचं की असे ॲनिमल किंवा असा लिव्हिंग बिंग जो की स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतो, स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. नेक्स्ट आहे हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. आता हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन मध्ये काय सांगतात, हेटेरोचा अर्थ होतो डिपेंडेंट ऑन अदर. असा ऑर्गॅनिझम जो की त्याच्या फूडसाठी, त्याच्या न्यूट्रिएंटसाठी दुसऱ्यावरती डिपेंडंट आहे, त्याला आपण काय म्हणतो, हेटेरोट्रॉफिक. मग आपण जे आहेत लिव्हिंग बिंग्स किंवा ह्युमन बिंग्स हे काय आहेत, हेटेरोट्रॉफिक आहे. आपण कशावरती डिपेंडंट आहेत, प्लांट्स वरती डिपेंडंट आहेत. कशासाठी, आपल्या अन्नासाठी. मग ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन मध्ये असा ऑर्गॅनिझम जे की स्वतःचं अन्न स्वतः बनवतो आणि हेटेरो मध्ये असा लिव्हिंग बिंग किंवा असा ऑर्गॅनिझम जो की काय करतो, स्वतःच्या न्यूट्रिशनसाठी दुसऱ्यावरती डिपेंडंट असतो. मग परत हेटेरोट्रॉफिकचे 3 टाइप्स येतात. 3 टाइप्स कोणते कोणते, तर 3 टाइप्स आहेत. पहिला आहे होलोझॉइक न्यूट्रिशन, दुसरा आहे सॅप्रोट्रॉफिक न्यूट्रिशन आणि थर्ड आहे पॅरासाइटिक न्यूट्रिशन. आता होलोझाइक न्यूट्रिशन, सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन आणि पॅरासाइटिक न्यूट्रिशन म्हणजे काय, आपल्याला नेक्स्ट स्लाइड मध्ये डिटेल मध्ये बघायचं आहे. याच्यामध्ये फक्त तुम्ही काय लक्षात ठेवणार आहेत की मोड्स ऑफ न्यूट्रिशन 2 टाइपचे मोड्स आहेत, ऑटोट्रॉफिक आणि हेटेरोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक म्हणजे असा जो की स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो आणि हेटेरोट्रॉफिक म्हणजे असा जो की स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, तो डिपेंडंट आहे कशावरती, दुसऱ्यावरती. परत हेटेरोट्रॉफिकचे 3 टाइप्स कोणते कोणते, होलोझॉइक न्यूट्रिशन आहे, सॅप्रोट्रॉफिक आहे आणि पॅरासाइटिक आहे. ते आपण डिटेल मध्ये बघूया. त्याच्यासाठी अगोदर काय बघायचं, सिंपल ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणजे काय. इट इज द प्रोसेस बाय विच ऑर्गॅनिझम टेक इन सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस फ्रॉम आउटसाइड. ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन हे एक अशी न्यूट्रिशन आहे ज्याच्यामध्ये काय करतो, स्वतःचं अन्न स्वतः बनवतो. म्हणजे काय, सिंपल एवढं सांगू शकतो की जसं की इथं काय सांगितलंय, बाय विच ऑर्गॅनिझम टेक इन सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. म्हणजे असा ऑर्गॅनिझम जो काय करतो, सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस घेतो आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, फूड मध्ये करतो. जसं की प्लांट्सचं एक्झाम्पल घ्या. ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन शिकतात म्हणजे आपल्याला एकच एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, प्लांट काय करतो, सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस घेतो आउटसाइड कडून. म्हणजे काय, सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजे काय, जसे की कार्बन डायऑक्साइड असेल, परत सूर्यापासून तो एनर्जी घेतोय, आणखीन काय सांगू शकतो, ऑक्सिजन असेल, वॉटर असेल, हे काय झालं, सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस झाला. जर अन्न तयार करायचं असेल तर प्लांटला या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. फोटोसिंथेसिस प्रोसेस करायची असेल, अन्न कशापासून तयार होतं, प्लांट्स पासून. मग प्लांट अशी कोणती प्रोसेस करतो ज्याच्यामुळे अन्न तयार होतं, ज्याच्यामुळे फूड सिंथेसाइज होतं, तर ते आहे फोटोसिंथेसिस. आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस जर करायची असेल तर ह्या इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लागणार आहेत आपल्याला. मग इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस मध्ये कार्बन डायऑक्साइड आला, ऑक्सिजन आला, वॉटर आला,
सनपासून मिळणारी एनर्जी आली, क्लोरोफिल पिगमेंट आला. काय सांगितलं, ही एक अशी प्रोसेस आहे ऑर्गॅनिझममध्ये ज्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक सबस्टन्स काय केलं जातं, आउटसाइड पासून घेतले जातात आणि त्याच्यापासून कन्वर्ट केलं जातं एक सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, ज्याला आपण काय म्हणतो, सिंपल कार्बोहायड्रेट किंवा फूड म्हणतो. आणि तो काय केला जातो, स्टोअर्ड करून ठेवला जातो एनर्जीच्या फॉर्ममध्ये. सिंपल आहे, काहीच लक्षात नाही राहिलं तर लक्षात काय ठेवायचं, ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन is the nutrition in which one can make इट्स ओन फूड. म्हणजे असं न्यूट्रिशन ज्याच्यामध्ये स्वतःचं अन्न स्वतः बनवतात आणि स्वतःचं अन्न जर स्वतः बनवायचं असेल तर त्याच्यासाठी तो काय करतो, बाहेरून काहीतरी इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस घेतो आणि त्या इनऑर्गॅनिक सबस्टन्सचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, स्टोर्ड फॉर्म्स ऑफ एनर्जीमध्ये करतो. सिंपल 3 लाईन आहेत, 3 सेंटेन्सेस लक्षात ठेवायचं. पुढे काय सांगितलंय, फॉर एक्झाम्पल सहित सांगितलेलं आहे. ग्रीन प्लांट्स प्रिपेअर देअर फूड. ग्रीन प्लांट्स काय करतात, त्यांचं फूड प्रिपेअर करतात. कशात, बाय युजिंग कार्बन डायऑक्साईड. काय काय घेतात ते बघा, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस कोणते आले, ग्रीन प्लांट्स त्यांचं फूड तयार करतात. काय काय घेऊन किंवा काय काय यूज करून. पहिला आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड असेल तरच फोटोसिंथेसिस प्रोसेस होईल. अँड वॉटर. काय घेतात, कार्बन डायऑक्साईड घेतात, वॉटर घेतात. कशाच्या प्रेझेन्स मध्ये, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल अँड सनलाइट. याच्यामधला एक जरी अब्सेंट असेल तर फोटोसिंथेसिस प्रोसेस होणार नाही. आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस नाही झाली तर अन्न तयार नाही होणार, म्हणजेच काय, फूड तयार नाही होणार. मग फूड तयार करायचं असेल, ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन जर कंप्लीट करायचं असेल तर प्लांट्स काय करतात, हे जे काही इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत हे आउटसाइडून कलेक्ट करतात आणि त्याचं कन्व्हर्जन करतात स्टोर्ड फॉर्म ऑफ फूड मध्ये. ठीक आहे, इथं काय बघितलं एक्झाम्पल मध्ये, ग्रीन प्लांट्स प्रिपेअर देअर फूड बाय युजिंग कार्बन डायऑक्साईड. ग्रीन प्लांट्स काय करतात, त्यांचं फूड घेतात काय यूज करून, कार्बन डायऑक्साईड यूज करून, वॉटर यूज करून. कशाच्या प्रेझेन्स मध्ये, क्लोरोफिल आणि सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये. क्लोरोफिल पिगमेंट हा एक प्लांट मध्ये असतो, लीव्ज मध्ये असतो, जो की काय करतो, ग्रीन कलर साठी महत्वाचा आहे आणि फोटोसिंथेसिस साठी महत्वाचा आहे. द organism having autotrophic mode of nutrition or can make their own food are called autotrophs or autotrophic organism. असे ऑर्गॅनिझम जे की स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतो याला आपण काय म्हणतो, त्या ऑर्गॅनिझमला एकतर ऑटोट्रॉप्स म्हणणार आणि त्या प्रोसेसला ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणणार. ठीक आहे, एक्झाम्पल काय येणार आहेत मग याच्यामध्ये, ग्रीन प्लांट्स आणि काही बॅक्टेरिया पण येतील याच्यामध्ये एक्झाम्पल्स. ते झालं. आता परत आपण काय सांगू शकतो, ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशनचं एक्झाम्पल प्लांट बघितलं. आता आहे नेक्स्ट हेटेरोट्रॉफिक. मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये पहिला होता ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन, दुसरा होता हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन आपण व्यवस्थित बघितलेलं आहे. आता नेक्स्ट आपण वळूयात हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन कडे. हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन असा न्यूट्रिशन जो की डिपेंडंट आहे, दुसऱ्यावरती डिपेंडंट आहे त्याच्या स्वतःच्या फूडसाठी किंवा न्यूट्रिएंटसाठी. मग हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन मध्ये परत 3 टाइप्स होते. 3 टाइप्स कोणते कोणते, पहिला होता होलोझोइक, दुसरा होता सॅप्रोफायटिक आणि तिसरा होता पॅरासाइटिक. त्याच्यामध्ये पहिला बघूयात आपण होलोझोइक न्यूट्रिशन काय असतं आणि कशा प्रकारे असतं. द होलोझोइक न्यूट्रिशन किंवा होलोझोइक न्यूट्रिशन मध्ये बघायचं झालं तर ऑर्गॅनिझम कन्झ्युम अँड इंटरनली डायजेस्ट. असा ऑर्गॅनिझम जो की काय करतो, कंझ्युम करतो, एखादा फूड कंझ्युम करतो आणि इंटरनली तो डायजेस्ट करतो. जसे की आपण काय सांगू शकतो, ह्यूमन बीइंग्स आहेत किंवा डॉग्स आहेत, काऊज आहेत, बफेलो आहेत, नॉर्मल काय ते काय करतात, बाहेरून अन्न आतमध्ये घेतात, इनटेक करतात त्या अन्नाचा आणि इनटेक करून ते काय करतात, कंझ्युम केल्यानंतर त्यांच्या आतमध्ये पोटामध्ये ते डायजेशन होत राहते, डायजेशनची प्रोसेस होत राहते. होलोझोइक मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की असे ऑर्गॅनिझम जे काय करतात, कंझ्युम करतात, फूड कंझ्युम करतात आणि इंटरनली त्या फूडला डायजेस्ट करतात, त्यात ते झालं होलोझोइक. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आला ह्यूमन बीइंग, डॉग आणि अमिबा आणि पॅरामेसियम. हा जो अमिबा आणि पॅरामेशियम आहे हे तुमच्या एक्झाम मध्ये येणारा हे तुमच्या एक्झाम मध्ये येऊ शकतं, त्याच्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. होलोझोइक न्यूट्रिशन मध्ये एक मेन एक्झाम्पल अमिबा आणि पॅरामेशियम. अमिबा आणि पॅरामेशियम कोणता मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवतात असा जर क्वेश्चन आला
सॉरी, असा जर क्वेश्चन आला तर आपण लक्षात ठेवायचं काय, अमिबा आणि पॅरामेशियम हा होलोझॉइक न्यूट्रिशन मोड दाखवतात किंवा फॉलो करतात. नेक्स्ट आहे सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन. सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन म्हणजे काय, इथं तुम्हाला काय दिसतोय, एक ब्रेड दिसतोय आणि त्याच्यावरशी काही बुरशी आलेली दिसते. ठीक आहे, बुरशी आलेली दिसते म्हणजे काय, ही जी बुरशी आहे किंवा हा जो फंजा आहे तो पण काय करतोय, त्या ब्रेड वरती फीड करतोय. म्हणजे एक तर नॉर्मल ब्रेड दिसतोय ज्या ब्रेड वरती आपण फीड करतो, पण त्या ब्रेड वरती काय हे फंजाय फीड करतात. फंजाय फीड करतात म्हणजे काय, एका फूड वरती दुसरा काय म्हणू शकतो आपण ऑर्गॅनिझम जगतोय. म्हणजे काय सांगितलंय, सॅप्रोफायटिक. सॅप्रो मीन्स काय आणि फायटिक मीन्स काय जर बघायचं झालं तर ऑर्गॅनिझम फीड ऑन डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. असा ऑर्गॅनिझम जो की काय करतो, डेड मॅटर आहे, डिकेइंग मॅटर आहे, त्याच्यावरती जगतो. मग फॉर एक्झाम्पल फंजाय घ्या. सपोज नॉर्मल एक्झाम्पल जर आपला डेली लाईफ मधलं घ्यायचं झालं तर खूप दिवस आपण काय करतो, उन्हाळ्यामध्ये जास्त होतं, मॉइश्चर कंटेंट जास्त असेल तर चपात्या आपण एकावर एक ठेवला. काही दिवसांनी जर त्याला बघितलं तर आपल्याला त्याच्यावरती पांढरा कलरचं काहीतरी आलेलं दिसतं. मग ते काय असतं, तर ते असतं फंजाय. त्याला आपण बुरशी म्हणतो. मग ते आपण खातोत का, नाही. तर हे काय आहे, ही जी बुरशी आलेली चपाती आहे किंवा ती जी बुरशी आहे त्याला आपण काय म्हणतो, सॅप्रोफाइट्स. सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन म्हणजे काय, ती बुरशी त्या चपातीवरती फीड करते. त्या चपातीवरती फीड केल्यामुळे त्याला आपण म्हणतो सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन. सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ऑर्गॅनिझम, असे ऑर्गॅनिझम जे की डेड आणि डिकेइंग मॅटरवरती, डेड मॅटरवरती काय करतात, फीड करतात, त्याला आपण म्हणतो सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन. मग ते आले मशरूम असेल किंवा ब्रेड मोड्स. अशा प्रकारे ब्रेड वरती पण जर एखादी फंजाय पडत असेल किंवा येत असेल तर त्याला आपण सॅप्रोफायटिक म्हणतो. नेक्स्ट आहे पॅरासायटिक. आता पॅरासायटिक न्यूट्रिशन मध्ये काय, ऑर्गॅनिझम ऑप्टेन न्यूट्रिशन बाय लिव्हिंग ऑन दी बॉडी ऑफ अनअदर. इथं सॅप्रोफायटिक मध्ये काय बघितलं होतं की ऑर्गॅनिझम फीड होतोय कशावरती, डेड मॅटरवरती. फरक काय आहे दोघांमध्ये, दोन्हीवरती ऑर्गॅनिझम फीड होतोय, पण इथं सॅप्रोफाइट्स मध्ये तो डेड ऑर्गॅनिझम वरती फीड होतोय आणि पॅरासायटिक मध्ये तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती फीड होतोय. काय होतंय, सॅप्रोफाइट्स मध्ये तो डेड ऑर्गॅनिझम वरती, एखादा डेड ऑर्गॅनिझम वरती तो फीड होतोय आणि पॅरासायटिक मध्ये तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये फीड होतोय. इथे एक्झाम्पल दिसू शकतं. इथं आहे एका प्रकारचं काय आहे, लीच आहे. लीच माहिती आहे सगळ्यांना. किंवा सिंपल एक एक्झाम्पल घेऊयात आपण. केसांमध्ये काय होतात, लाईस येतात. लाईस म्हणजे काय, उवा होतात. ठीक आहे, नॉर्मली सगळ्यांमध्ये झालेल्या आहेत, होतात. केसांमध्ये जर काय उवा होत असतील, लाईस येत असतील तर ते काय करतात, त्या लाईस आपल्या मध्ये जे काही ब्लड असेल ते ब्लड ऍब्सॉर्ब करून घेतात. मग हे एक्झाम्पल कशाचं, आपण लिव्हिंग बिंग्स आहेत आणि आपल्यावरती त्या उवा काय करतात, फीड करतात, त्यांचं जीवन जगतात, त्यांचं अन्न ते न्यूट्रिशन्स घेतात. म्हणजे ते एक्झाम्पल कशाचं झालं, ते पॅरासायटिक, ते सॅप्रोफायटिकचं झालं का, मग ते सॅप्रोफायटिकचं नाही होणार, कारण आपण लिव्हिंग आहेत. आपण डेड असतो तर ते सॅप्रोफायटिकचं झालं असतं. आपण लिव्हिंग आहेत म्हणजे ते एक्झाम्पल कशाचं होईल, पॅरासायटिकचं होईल. पॅरासायटिक एक्झाम्पल किंवा पॅरासायटिक न्यूट्रिशन मध्ये जर बघायचं झालं तर काय, ऑर्गॅनिझम ऑप्टेन न्यूट्रिशन. असा ऑर्गॅनिझम जो की त्याचं न्यूट्रिशन ऑप्टेन करतोय, त्याचं न्यूट्रिशन घेतोय कोणापासून, बाय लिव्हिंग ऑन दी बॉडी ऑफ दी अनॉदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तो कशावरती, एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती तो फीड होतोय. मग एक्झाम्पल इथं काय आहे, लाईस. लाईस म्हणजे आपल्या केसामध्ये ज्या उवा वगैरे होतात त्याला आपण लाईस म्हणतो. लीच हे एक प्रकारचं लीच आहे. तो काय करतो, ह्युमन बिंग्स वरती काय एक जनरली फीड होतो आणि ह्युमन बिंग्स मध्ये असलेलं जे काही ब्लड आहे तो सक करायचं काम करतो. म्हणजे तो ह्युमन बिंगचं ब्लड सक करतो आणि ह्युमन बिंग लिव्हिंग आहेत, त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो, पॅरासायटिक. आणि याच्यामध्ये जर मेन एक्झाम्पल बघायचं झालं एक्झामच्या दृष्टीने तर हे आहे कस्कुटा. कस्कुटा हा एक पॅरासायटिक प्लांट आहे. जनरली आपण काय म्हणतो, प्लांट आहे जो की ऑटोट्रॉफिक. आतापर्यंत काय शिकवलं मी, प्लांट आहे म्हणजे ऑटोट्रॉप्स आहेत, ते दुसऱ्यावरती फीड होतात का, नाही, ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. पण हा एक एक्सेप्शन आहे कस्कुटा नावाचा, जो की तुम्हाला
NCERT मध्ये पण हा मेन्शन केलेला नाहीये, पण हा व्यवस्थित लक्षात ठेवा की कस्कुटा हा एक पॅरासाइटिक प्लांट आहे, जो की काय करतो, त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट नसल्यामुळे दुसऱ्या प्लांटवरती किंवा दुसऱ्या लिव्हिंग प्लांटवरती फीड होतो आणि दुसऱ्या लिव्हिंग बिंग्स वरती, प्लांट पण हा एक लिव्हिंग बिंग झाला, तर दुसऱ्या प्लांटवरती तो फीड होतोय, म्हणून त्याला आपण कशामध्ये टाकलेला आहे, पॅरासाइटिक न्यूट्रिशन किंवा पॅरासाइटिक, ठीक आहे, पॅरासाइटिक न्यूट्रिशन मध्ये टाकलेला आहे. हे मेन एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा, कारण कस्कुटा हा तुमच्या NCERT मध्ये पण मेन्शन केलेला नाहीये, तर हा येऊ शकतो एक्झाम मध्ये. दुसरं, हा कस्कुटा पॅरासाइटिक का म्हणलेला आहे? आपण नॉर्मली काय म्हणतो प्लांट्सला, की प्लांट्स हे ऑटोट्रॉप आहेत का, तर त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतं, आणि क्लोरोफिल पिगमेंट असेल तर ते फोटोसिंथेसिस करतात, फोटोसिंथेसिस झालं तर त्यांचं फूड, ते त्यांचं स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. पण या कस्कुटा प्लांटमध्ये क्लोरोफिल प्रेझेंट नाहीये, आणि क्लोरोफिल प्रेझेंट नसल्यामुळे तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, आणि तो दुसऱ्या प्लांटवरती फीड होतो. त्याच्यामुळे हा कस्कुटा प्लांट कशामध्ये येणार आहे, पॅरासाइटिक न्यूट्रिशन मध्ये येणार आहे. नेक्स्ट जर बघायचं झालं, संपलं. मला वाटलं आणखीन पुढे आहे काही की